सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय। आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या शाखेतील लॉकरमधून 222 ग्राहकांचे सुमारे 5 कोटींचे दागिने चोरीला गेले। ही चोरी बँकेमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। या प्रकरणी आता सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या जुना गंगापूर नाका इथल्या आयसीआयसीआय होम फायनान्स शाखेमध्ये ही जबर चोरी झालेली आहे। तर पीपीई किट घालून ही चोरी करण्यात आलेली आहे। आपण हे सीसीटीव्ही फुटेज पाहतोय, कशा पद्धतीने ही चोरी करण्यात आलेली आहे। आयसीआयसीआय होम फायनान्स शाखेमध्ये जबर चोरी करण्यात आलेली आहे। पीपीई किट घालून या 2 चोरांनी ही चोरी केलेली आहे। एकाने डोक्यावर पांढऱ्या रंगाची टोपी घातलेली आहे आणि तोंडाला मास्क सुद्धा लावला होता। बँकेच्या लॉकरमधल्या दागिन्यांवर या 2 चोरांनी डल्ला मारलाय। 5 कोटींच्या दागिन्यांवर हा डल्ला मारण्यात आलेला आहे। आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या शाखेत ही मोठी चोरी झालेली आहे। 222 ग्राहकांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले। आपण पाहतो या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। यातून अधिक माहिती समोर येईल। मात्र तुर्तास